श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोण, अल्प वर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी सादर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणे जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदाता आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हिरळी कराधिकांसी, वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, तरुणी लोका उपदेशिती. कैकाचे ब्रह्म दवडिले, परमो धर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मागावरी तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवासे शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुने घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदात, राजगही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणते काय म्हणी. हा तो वेळा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसलाओ. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची. पाहून तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्र अधिकात ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला माने, स्वामींची तुच्छ मानेती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचरी करीती शयन, जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुहासी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खटवटीने उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होती जे पारशी, जागृती आली तयासी, त्याने धरोनी बाबांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणूनी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगता समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, कदकदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृता भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवाप्रती पटली खून, धरिये तात्काळ स्वामी चरण, प्रेमासुनी भरले नयन, कंठ झाला सद्गीत. त्या समयापासून भक्ती चढली स्वामी चरणी,
अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर त्याचा करोनिया हार अर्पे शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा. अक्कल श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.